कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाचे ढग दाटून आलेत. कौरवांचा सेनापती दुर्योधन समोरच्या सैन्याकडे पाहतोय आणि त्याला अचानक जाणवतं की समोर उभे असलेले हे शत्रू काही साधेसुधे नाहीयेत. भगवद्गीतेतला हा 6वा श्लोक नेमका तोच अंगावर काटा आणणारा तणाव आपल्या समोर उभा करतो. हे केवळ सामान्य सैनिक नाहीत, तर हे महारथी आहेत. महारथी म्हणजे असे भयंकर योद्धे जे एकाच वेळी हजारो शत्रूंना एकटेच धूळ चारू शकतात. आता पांडवांच्या सैन्यातली ही ताकद बघा. अफाट पराक्रमी युधामन्यू, प्रचंड शक्तिशाली असा उत्तमौजा आणि द्रौपदीचे ते शूरपुत्र. ही नुसती नावं नाहीत, तर शत्रूसाठी ही साक्षात मृत्यूची हाक आहे. पण यातला सर्वात मोठा आणि अगदी अनपेक्षित धोका होता तो सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. वय अतिशय कोवळं, पण अंगी असलेलं धैर्य आणि युद्धकौशल्य एवढं अफाट की भल्या भल्या रथी महारथींना थरथर कापायला लावेल. म्हणूनच यातून मिळणारी सर्वात मोठी शिकवण हीच की वय खरंच कधीच महत्त्वाचं नसतं. माणसाचं अफाट धैर्य आणि त्याचं कौशल्य याच गोष्टी त्याला खऱ्या अर्थाने महान बनवतात. मग जेव्हा आयुष्याच्या या कुरुक्षेत्रात मोठी संकटं समोर येतात, तेव्हा वयाचा विचार जिंकतो की धैर्याचा? यावर नक्की विचार व्हायलाच हवा. अशाच एका मिनिकाच्या रोजच्या श्लोक विश्लेषणासाठी नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.